क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या. चला जाऊया मॅच कडे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या बीसीसी करंजी टीमला. दोन्ही टीम जर आपण पाहिले तर टॉप टीम, ज्याच्या नावावरती जास्त बक्षीस असणाऱ्या हा दोन्ही टीमा आज पहिल्याच फेरीमध्ये लढताना आपण पाहतो या. बीसीसी करंजे वर्सेस गवडी, चौनेश्वर क्रिकेट क्लब गवडी, यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं जातं या दोन खेळांमध्ये. पहिलं षटक जर आपण पाहिलं, चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी द्यायचा आहे सचिन. एक उत्तम खेळी राहिली, 46 धावांचा एक घनाद खेळ, त्यात 5 षटकार, एक आतिषबाजी राहिल्या. चल रविदादा, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. दोन जोडी मैदानामध्ये उतरले गेल्या, सुनील भिलारे आणि राजेश धनावडे ही दोन जोडी मैदानामध्ये उतरली जात्या. सुनील एक आक्रमकता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेतली जाते, पण आज कसा खेळ केला जाईल, सुरुवात केली जाईल. वैभव सपकाळ गोलंदाजी मार्गवरती निघतो या. तेज तरार गोलंदाजी पाहायला भेटली जाते. पोलटा चेंडू फसला जातोय पहिल्या चेंडूवरती. 9 बॉलचा इशारा दिलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हा 5वा गोलंदाज आहे, कारण की विमरची गोलंदाजी केल्या. सुरुवात खराब झाली. फ्री हिटचा चेंडू सुनील साठी ही सुवर्ण संधी आहे. सचिन धनावडे जरूर प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा वेधून घेणारा खेळाडू. आज एक चांगला खेळ राहिलाय. भुलाई देवी चषक 2025च्या स्पर्धेमध्ये एक चांगली सुरुवात राहिली. डॉट चेंडू येतोय. जरूर या खेळाडूचा तासी वेग जर आपण बघितला ना तर 150 ते 60च्या वेगानं गोलंदाजी करणारा, वय वर्ष 22 आहे, पण आज प्रत्येकाला लाजवेल अशी गोलंदाजी करणारा हा खेळाडू आपण गवडी टीमकडून पाहतोय. निलेश भिलारे नंतर जर कोणाचं नाव घेतलं जाईल तर ते वैभव याचं नाव घेतलं जातं. या एक चांगली गोलंदाजी राहिल्या. फटका खेळलाय. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे इथं. म्हणजे दोन्ही टीम मध्ये जर आपण पाहिलं ना तर बेस्ट आणि बेस्ट गोलंदाज पाहायला भेटले जाते. सुरुवात केली जाते. आतापर्यंत डॉट चेंडू येतात. सुमित शेलार आणि तुषार शेलार यांना आपण विनंती असेल मंचावरती या. आज या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि मंचावरती बसण्यास विनंती केली जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू, उसळी देणारा चेंडू. फलंदाज सुनील याला कोणत्याही प्रकारे चेंडू समजला जात नाही. आज फसवलं जातं या. आज नवीन चेंडू जर आपण बघितलं ना तर काही गोलंदाज या वेगानं फेकले जातात आणि त्यात या वैभवची गिनती केली जाते. खरोखर याचं कौतुक केलं जातं या वैभव याचं. या तासी वेगानं गोलंदाजी करणं म्हणजे खूप असं अवघड असतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल सुटला जातोय. यष्टी रक्षकाकडून चूक झाली. जीवदान भेटलं जातं या सुनीलला. निश्वास सोडला या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जीवदान भेटलं जातं या. एक सिंगल धावेनं सुरुवात केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावरती. चांगलं षटक होतं, महत्वाचं षटक होतं. झेल होणं गरजेचं होतं पण फसलं गेलं. पुन्हा यावेळी आता अकुट टप्प्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. हो हो, कौतुक केलं जातंय प्रवीण याचं. हे
खूप असा मेहनत घेतली, खूप असे प्रयत्न केलेत, तिथपर्यंत पोहोचला गेला होता, पण चेंडू मात्र हातामध्ये आला नाही. येतोय तो चौकार. आता नजर वेधून घेतल्या चेंडूवरती सुनील यांनी आणि आल्या पावली या फटका खेळला गेला 4 धावांसाठी. या चौकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 6 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न चांगले आहेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येतोय का नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला, फील्ड केली, सिंगल धाव घेतली जाईल. एका षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बिनबाद 7. त्यात सुनीलला जीवदान भेटलंय. आता इथून पुढचा खेळ उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज कोण बोलवलं जाईल थोडंसं विचार केला जातोय आणि प्रवीण याला बोलवलं गेलं या. आज प्रवीणकडे एक मोठा प्रगल्भ असा अनुभव आहे. आज मूर्ती जर आपण पाहिली ना छोटीशी मूर्ती आहे आणि याच्याकडे जर आपण पाहिलं ना तर नक्कीच आपल्या सचिन रमेश तेंडुलकरचं आठवण आल्यासारखे राहत्या. कारण हा खेळाडू त्या पद्धतीने खेळ केला जातोय. एक शांत आणि मनमिळावू खेळाडू, प्रत्येकाला एक सामावून घेणारा आणि त्याच पद्धतीने खेळ करणारा हा प्रवीण गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं या. येणाऱ्या काळामध्ये जरूर त्याची फलंदाजी बघितली जाईल. आज गोलंदाजीसाठी त्याला बोलवलं या. छोटासा रनअप स्टार्ट घेतली जाईल. फटका खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, प्रयत्न करतायत आणि चेंडू स्थिरावला जाईल. तो म्हणजे डिक्लेअर स्वरूपात 1 धावीसाठी एक सिंगल धाव आल्या. एक डिक्लेअर स्वरूपात सिंगल धाव आल्या. आता प्रयत्न केलाय, कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नसणार आहे. 1 बाउन्स ही मारेशा ओलांडली जाईल. सुनीलला जीवदान भेटलं या, म्हणजे आपल्याला खेळ चांगला करावा लागणार आहे. या इराद्यानं फटकेबाजी केली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे, पुरेपूर फायदा उचलला जातोय. कोणताही क्षेत्ररक्षक नाही, मुबा आहे, खेळ केला जाईल आणि चौकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचल्या ते म्हणजे 12 या आकड्यावरती. पुढे सरसावला, बॅट थोडीशी आडवी फिरवली गेली. बॅटचा आणि चेंडूचा तितकासा संपर्क साधता आला नाही. येतोय तो डॉट चेंडू. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा फटका खेळला जातो. या थोडीशी गती कमी होती, त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर मोठा मोहर लगावला जाईल. 7 धावांसाठी येतो हा षटकार. चांगला चेंडू आहे, कोलवरचा चेंडू, गुडलेनचा चेंडू. येतोय तो डॉट चेंडू. प्रगल्भ असा अनुभव आहे, त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक सरसावलाय, पुढं झेल टिपला जाईल. विकेटचं होतंय पतन, महत्वाची विकेट. ज्या खेळाडूला 0 या आकड्यावरती जीवदान भेटलं होतं, एक खेळ चांगला राहिला सुनीलचा, या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं प्रवीणनं. जरूर मोठे फटके आलेत पण येणारा चेंडू सकारात्मक फेकला गेला. सुनीलला परतावं लागतं. या 17 धावांचं योगदान दिलं ते म्हणजे सुनील यांनी. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जर पाहिलं तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावलगरी आहेत. आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल थोडासा विचार केला जाईल. तिसऱ्या क्रमांकाला रणजित पवार, जावलीची रन मशीन म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. रनांची भूक जर आपण पाहिली तर जास्त असणारा हा खेळाडू. आज पाहिलं तर प्रत्येक मैदानाचा हा पुरेपूर फायदा घेणारा खेळाडू नॉन स्ट्राईक वरती येतो. या आता स्ट्राईकला येईल तो म्हणजे राजेश. वैभव तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय. फटका खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षक आहे पण
प्रशांतकडून थोडीशी चूक झाली. क्षेत्ररक्षण महत्वाचं होतं कारण की तिथून चेंडू सुटला असता तो म्हणजे डायरेक्ट 4 धावांसाठी गेला असता. पण हे बॅकअप चांगला भेटला गेला, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं प्रशांतचं. एक सिंगल धाव घेतली या सिंगल धावेनं धावसंख्या जर आपण पहिली तर जाऊन पोहोचली आता 19 आकड्यावरती. पुन्हा एकदा वैभव निघाला गोलंदाजीसाठी, पुन्हा फसला गेला या अगोदरच्या षटकामध्ये या पत्त्याला चेंडू हातातून निसटून गेला होता. असा एक कुठेतरी एक घातक ठरला गेला या. येतोय तो नोवालचा इशारा पंचांकडून. आता फ्रीटचा चेंडू फटका खेळला. इथं उभा आहे फलंदाजाला झेल टिपला गेलाय पण रणजितला इथं सुवर्ण सिद्धी आहे कारण की फटका आपण कसाही खेळला तरी जीवदान आपल्यासाठी आहे. फ्रीटचा होता. एक सिंगल धाव घेतली जाते. आज सिंगल धावेनं धावसंख्या जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 आकडेवरती. गोलंदाजी चांगली आहे पण कुठेतरी भरकटली जाते मधून. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळला त्याच्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरवला जातो. या राजेश कुठेतरी अडखळत खेळला जातो. या वेग आहे या वेगावरती स्वार होतो या चेंडू. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट होतो. या पुन्हा प्रयत्न केला जाईल. थोडासा पाठीमागे सरला फटका खेळला गेला पण क्षेत्र निवडलंय घोषित क्षेत्र आणि या घोषित क्षेत्रानं तितकासा धावसंख्येमध्ये फरक पडू शकत नाही. एक सिंगल धाव सिंगल धावेनं धावसंख्या 22 आकडेवरती. तिसरं षटक आहे. पुन्हा एकदा वैभव हा गोलंदाजीसाठी निघाला जाईल. जरूर गॅप शोधला इथं क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर मिड विकेटचा प्रवीण तिथपर्यंत आला. एक सिंगल धाव चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातंय. अतिरिक्त चेंडू जरूर हाताळले तर वैभव यांनी पण त्यात कमी धावसंख्येचं षटक आहे. अजूनही त्यानं मोठे फटके दिलेले नाहीत. एक चौकार आल्यानंतर जर आपण पाहिले तर एक चांगली गोलंदाजी राहिली वैभव याची. कब्बरच्या डोक्यावरून फटका खेळला जाईल. वन बाउन्स सीमारच्या ओलांडली जात्या. एक अनुभव आहे रणजितकडे आणि या टप्प्यावरती गोलंदाजी केल्यानंतर शेवटच्या क्षणाला मात्र फटका खेळला. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. अक्षय गोळे आणि संकेत गोळे आपण मंचावरती या स्पर्धेसाठी आपण आलाय तर आपल्याला इथं सन्मानित केलं जाईल. चला धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली 27 आकडेवरती. चला षटक समाप्त आहे. 3 षटकांचा खेळ संपला जाईल आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 आकडेवरती. चला दादा पवार आणि निलेश पवार आपण मंचावरती या स्पर्धेमध्ये आपण आलात. उत्तम खेळ दाखवला. आपल्याला मंचावरती बोलवलं जातंय. आपण या विनंती असेल. त्याचप्रमाणे संकेत गोळे आणि अक्षय गोळे आपणही मंचावरती या. प्रथमेश 4थ्या क्रमांकासाठी बोलवल्या प्रथमेशला. चौथ्या षटकाला सुरुवात केली जाईल. प्रशांत हा गोलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा जमवल्यात. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चला स्पीडअप घ्या गवडी टीम. चला वेळ घेऊ नका.
आल्या पावली फटका मोठा खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथं प्रवीण. यावरती काय झालंय, एका हातामध्ये झेल पकडलाय. काय नक्की काय आणि फलंदाज बाद होतोय. प्रवीण याचं कौतुक करावं लागेल. मूर्ती लहान आहे पण या खेळाडूकडे नजरा वेधून घेतल्या जात आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे जर आपण बघितलं ना तर बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण करत असताना जंप मारली आणि एका हातामध्ये झेल पकडला गेलाय. कौतुक केलं जातं या प्रवीण याचं. अप्रतिम झेल, या स्पर्धेतला देखणा झेल म्हणावा लागेल. आज जर आपण पाहिलं तर YouTube लाईव्ह वरती बघितलं जातं या जंप मारल्यानंतर या खेळाडूकडे बघितलं जातं या आणि एका हातामध्ये झेल पकडला गेलाय. होतंय विकेटचं पतन. राजेशला परतावा लागेल. पहिल्या चेंडूवरती प्रथमेशला संधी मिळाली. आणि या स्पर्धेसाठी सामनावीरचे टी शर्ट दिलेत ते म्हणजे सुधीर भाऊ धनावडे स्ट्राईक वरती आलेत. कॅबिनेट मंत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये देखणा खेळ राहिला होता सुधीर भाऊंचा. म्हणजे उत्तम खेळ केला होता. जरूर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरले होते. आज खेळ चांगला राहिला होता. आज चौथ्या क्रमांकासाठी उतरलेत. आज आपल्या टीमसाठी खेळ करावा लागेल. उत्तम खेळ. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजीसाठी निघतोय. उलटा चेंडू फटका खेळला गेलाय. पंच थोडस लडफडलेत कारण की चेंडू आपल्यापाशी येतो. या दुसऱ्या धावेचाही प्रयत्न राहिलाय. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. थोडस क्षेत्ररक्षक फसला गेला यावरती. पुन्हा एकदा चोरट्या पद्धतीने धाव घेतली जाते. म्हणजे नजर थोडीशी नजर हटी दुर्घटना घटी जरूर आपल्याला बघायला भेटलं जातं. पण याच पद्धतीनं क्षेत्ररक्षण गवडी टिपकडून राहिलं गेलं. या म्हणजे तिथं एक सिंगल धाव होती तिथं 3 धावा जमवल्यात. 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. धावसंख्या 31 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं. हातामधून चेंडू निसरला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धावा जमवले जात आहेत. पुढे सरसावले फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. 1 बाउन्स फील्ड जरूर केल्या. एक सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक डॉटेड केली जाते. एक क्रिकेट म्हटलं जातं. कारण सुधीर भाऊकडे खेळलं जातं. या आजपर्यंत संघ मालूक म्हणून राहिलेत. आज स्वतः मैदानामध्ये उतरले गेलेत. चांगला खेळ राहिलाय. उत्तम खेळ आतापर्यंत. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एक सिंगल धावा जमवल्या गेल्यात. यावेळी रणजित आता मोठा फटका आलाय रणजितच्या बॅट मधून. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. थोडासा टप्पा फसला गेला त्यावरती फायदा उचलला गेला तो म्हणजे रणजित याने. आणि या षटकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आता 39 आकड्यावरती. चला लगेच चेंडूची पूर्तता करा विनंती असेल. वेळ घेऊ नका. चार षटकांचा आतापर्यंत खेळ संपला. शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर रणजितने एक मोठा फटका खेळला. शेवटचं षटक शंकर याच्या हातामध्ये दिलं गेलं. या गोलंदाजीसाठी तयार झालाय शंकर. अकुट टप्प्याचा चेंडू दिशा भरकटली की काय. हो पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ संपला आणि या 24 चेंडूच्या पाठीमागे 40 धावा जमवल्यात. शेवटचं षटक असेल. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. अजून रणजित पवार हा नॉन स्ट्राईकला उभा आहे. पुन्हा एकदा दिशा भरकटली. या लगातारचे 2 चेंडू हे अतिरिक्त आलेत. व्हाईट बॉलचा इशारा अजून एक आलाय. चला थोडंसं स्पीडअप घ्या. पुढे आल्यानंतर फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि चांगला झेल पकडलाय. फटक्यामध्ये ताकद होती पण जास्त उंची जागेवरती दिल्यामुळे हा झेल पकडला जातो. या विकेटचं होतंय पतन. सुधीर धनावडे यांना परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये उतरलं जाईल. चला स्पीडअप घ्या लगेच. फलंदाज शंकरला ही सफलता भेटली जाते. पहिले दोन्ही चेंडू जर आपण पाहिले ना त्यानं अतिरिक्त हाताळले गेलेत पण हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. चांगला झेल पकडला. सचिन मैदानामध्ये उतरला जातोय. आता सचिन धनावडे निलेश भिलारे हा मैदानामध्ये उतरला जातोय. आता 5व्या क्रमांकासाठी उतरलाय. शेवटच्या क्षणाला फटका खेळला जातो. या इथं क्षेत्ररक्षक येतोय सरसावेल. फेकी केली जाईल. एक सिंगल धाव. अजून 4 चेंडू शेष असतील या षटकातील आणि धावसंख्या जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 42. 9 बॉल दिलेला आहे. म्हणजे हा पुन्हा एकदा रणजित साठी सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा चेंडू. कव्वरच्या डोक्यावरून फटका खेळला जातोय आणि फायदा उचलला जातोय. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. म्हणजे आज आपण चुकीचे चेंडू हाताळले जात आहेत आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर मोठे फटके खेळले जात आहेत. धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा शंकर हा निघाला जाईल. पुन्हा एकदा दिशा भरकटली जाईल. त्या येतोय तो व्हाईट बॉल. आतापर्यंत जर पाहिलं तर शंकरनं 4 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत. जर तुम्ही एकेरी दुहेरी धावा खर्च करताय आणि अतिरिक्त धावा जास्त खर्च करताय म्हणजे तितकासा षटकाचा कुठेतरी खर्च केले जातात. धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. पुन्हा एकदा दिशा भरकटली गेले. अतिरिक्त चेंडू येतोय. एकावन्न धावा. बॅट फिरवली गेल्या. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही यावरती जर आपण पाहिलं तर 1 बाउन्स. सीमारेषे पार येतोय तो चौकार. षटकार घोषित केलाय पंचांनी आणि नो बॉल. एक लांब लचक षटक येते. या थोडासा विचार केला जाईल. आज शंकरला संधी दिल्या पण तितकाचा खेळ मात्र शंकरकडून पाहायला भेटला गेला नाही. एक मोठं लांब लचक षटक बघायला भेटलं जातं. या चला नवीन चेंडू द्या. स्कोररलाही लिहायला कमी पडतंय पान असं बघायला भेटलं जातं. या अशी गोलंदाजी बघायला भेटली जाते शंकरकडून. येणारे चेंडू सकारात्मक फेकावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. शंकर याही वेळी मोठा फटका खेळला जातोय आणि रणजित सारख्या फलंदाजाला तुम्ही अशी जर गोलंदाजी कराल
तर फक्त आणि फक्त सीमा पार हा चेंडू केला जातो या. आणि या षटकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आता 64 या आकड्यावरती. म्हणजे या षटकामध्ये आपण किती धावा खर्च केल्या. आतापर्यंत 9 चेंडू हाताळले गेलेत. चला लगेच स्पीडअप घ्या थोडं, कारण की या षटकामध्ये खूप असा वेळ गेलाय. थोडंसं सहकार्य करा. चला गोलंदाज पुन्हा एकदा शंकर तयार होतो या. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. यावेळी पूल केलाय, सक्सेसफुल झालाय. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या षटकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता चांगला चेंडू हाताळलाय. जे अशी गोलंदाजी करणं गरजेचं होतं, पण लेट का होईना एक चांगला चेंडू हाताळला जातोय शंकर कडून. आता उर्वरित एका चेंडूचा अजून खेळ शिल्लक असेल. या चेंडूवरती किती धावा येतील, एक चांगला चेंडू राहतोय की काय या विचारामध्ये असेल शंकर. पुन्हा एकदा तयार केला जाईल गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 चेंडू हाताळलेत शंकरनं, म्हणजे स्वतः एकट्यानंच 2 षटकं हाताळलेत. उर्वरित अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू आला, पण एक डिक्लेअर स्वरूपात सिंगल धावा आल्या. षटकाची केली जाईल समाप्ती, म्हणजे 5 षटकांचा खेळ संपला. आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 72. 73 धावांचं आव्हान असणार आहे. तर चला जाऊया आपण सन्मानांकडे. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. तर चला BCC करंजी टीम लगेच आपली लाईनअप तयार ठेवायची आहे आणि मैदानामध्ये उतरायचं आहे. 72 धावा प्रथम फलंदाजी करत असताना जमवल्यात आणि 73 धावांचं आव्हान गवडी टीम समोर ठेवलं गेलं. या एक मोठं आव्हान आहे. चला थोडं स्पीडअप घ्या गवडी टीम. BCC करंजी टीम, गवडी टीमने आपली ओपनर जोडी पाठवायची आहे. आज या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं ना हॅलो, तर चला आवाजामध्ये बदल करूया. याच्यानंतर गणेश शिंदे सर यांना आपण आमंत्रित केलं जाईल.
चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज टीम करंजे. धन्यवाद ज्यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकला विनोदजी धनावडे. मॅच मात्र रंगात आहे. पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये टीम BCC करंजे जावली विभागातून एक दादा संघ असं संबोधलं जातं या संघाला. या संघामध्ये रणमशीन अर्थात रणजित पवार आपण पाहतो त्यांची बॅट या मॅच मध्ये सुद्धा चालली आहे पहा. परंतु आपण जर पाहिलं तर टीम खऱ्या अर्थानं टीम गवडी अर्थातच प्रवीण धनावडे स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला अभि विरामने. या ठिकाणी दादा पवार यांना आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. दत्तकृपा आलेवाडी संघासाठी नक्कीच बिलॉंग करतात. गवडी 11 खरं पाहिलं तर गवडी संघ सुद्धा मजबूत आहे. परंतु प्रवीण धनावडे याच्यावरती खूप सारी मदार असते टीम गवडी 11 संघाची. त्याचबरोबर निलेशजी पवार यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. या बोलाई देवी चषक 2025 च्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय. फोटो काढा प्लीज. चला वेळ आता जास्त घेताय. पंचांना विनंती असेल सर आपल्याला अजून बऱ्याच मॅचेस आहेत. मला वाटतं 4 मॅचेस अजून बाकी आहेत प्लीज कारण 3 वाजायला आलेत. सहकार्य करा आपण सर्वांनी सर्व खेळाडूंना कर्णधारांना विनंती. त्याचबरोबर अक्षय शेलार यांचं इथे आगमन झालंय. ओखोडी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. अक्षय शेलार आणखीन एक जावली टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव खऱ्या अर्थानं व्यावसायिक स्पर्धा असतील जावली 11 असेल तालुक्याचं प्रतिनिधित्व असेल. ओ प्रवीण धनावडे फटका सजलाय परंतु डी झोन मध्ये जाईल हा चेंडू आणायचा प्रयत्न करा. आयोजन कमिटी आपण जा थोडंसं कारण नवीन चेंडू आहे. एका धाब्याने धावफलक 6 या आकड्यावरती जाईल. 5 एक जण तिथे थांबा मित्रांनो कारण काय नवीन चेंडू द्यायचं म्हटलं ना की पुन्हा एका षटकामध्ये 2-2 चेंडू जात आहेत. तर आयोजकांचा थोडा आपण विचार करूया कारण आता जर टेनिस बॉलचा विचार केला ना तोही स्वस्त राहिलेला नाही आहे. त्यासाठी आयोजन कमिटीचे आपले मेंबर्स आहेत ना त्यांना विनंती आहे आपण तिथे थोडंसं लक्ष द्या. लगेच चेंडू आणायचा प्रयत्न करा मित्रांनो. नुकसान आपल्या मंडळाचं होतंय. वैभव शेलार ओ हो प्रवीण धनावडे हो सन्नाटा है भाई इथे कारण एक बिग नेम अर्थातच प्रवीण धनावडे एक चांगले हिटर आहेत आणि स्कोर हलता ठेवण्यामध्ये सातत्य ठेवतात. परंतु इथे मात्र फटका फसलाय. कॅचिंग प्रॅक्टिस झाली म्हणेन आणि सरळ मात्र तिथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन तंबूच्या दिशेने परतताय. टीम गवडीला लागलेला मोठा धक्का आहे कारण विचार केला ना तर जवळजवळ 73 धावांचं मोठं आव्हान आहे. खूप मोठं आव्हान आहे. सकाळी सुद्धा 72 धावा लागल्या गेल्या होत्या पहिल्याच मॅच मध्ये. तदनंतर ही मोठी धावसंख्या गाठली गेली आहे. याचं कारण आहे रणजित पवार. जावली टेनिस क्रिकेटमध्ये रण मशीन असं संबोधलं जातं रणजित पवार यांना. आणि मित्रांनो आपण पाहिलं तर सातारा प्रीमियर लीग अर्थातच आपल्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा भूमिपुत्राला चालू आहे. त्यामध्ये कित्येक खेळाडू आपल्या या स्पर्धेमध्ये खेळतायत ते सुद्धा तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे खऱ्या अर्थानं
वैभव ओ हो एसट्यांच्या पाठीमागे मोठी चुकी होतीये. चेंडू डी झोन मध्ये मार्गस्थ होतोय एका धाबेसाठी. कारण इकडे मात्र गाभाचं प्रतिनिधित्व करायचंय, दायित्व गाभासाठी इथे निभवायचंय आणि तिथे जिल्ह्यासाठी क्रिकेट खेळायचं आहे. खऱ्या अर्थानं ती जिल्हास्तरीय स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ती स्पर्धा आज सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान बनली आहे. ओ यस, डान्सिंग ग्राउंड इथे मात्र कुठेतरी निघून आले गेले होते. वैभव प्रयत्न तर करतायत, परंतु गोलंदाज आहेत निलेश भिल्लारे एनबी. दत्ता दुतार अलीवली एक्सप्रेस यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. या आपण दत्ताजी यांचा इथे मात्र सन्मान करूया. मैदानाच्या आतमध्ये निलेश भिल्लारे रफ्तार का राजा. खऱ्या अर्थानं निलेश भिल्लारे सातत्यानं आपण नवी मुंबईमध्ये निलेश भिल्लारे यांना पाहत असतो. मग त्या व्यावसायिक स्पर्धा असतील, हो पहा चांगला अतिशय दर्जेदार गोलंदाजी. ओ हो पूर्णतः निघून आले होते, परंतु विचार केला ना तर टीम करंजेकडे हे एकमेव षटक असे, नंतर एक षटक म्हणजे 2 षटकं सेफली आहेत. मी सांगत असतो की निलेश भिल्लारे 2 षटकं मात्र नक्कीच एक सेफली काढून जात असतात. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं जात आहे. सचिन धनावडे स्ट्राईकला मात्र आपण जर पाहिलं तर अविनाश आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिलं षटक संपले, धावा फक्त मात्र 6 धावफलकावरती आहेत. म्हणजे आताही तुम्हाला 24 चेंडू 67 धावा, खूप मोठं लक्ष आहे. इथे मात्र तारेवरची कसरत करावी लागेल, बिग हिट कडे जावं लागेल, मोठ्या फटक्यांकडे जावं लागेल या ठिकाणी अविनाशला. सचिन ओहो पहिला चेंडू, दिशा भरकटली आहे, नो बॉलचा इशारा आलाय, पाठीमागे डी झोन सुद्धा झालाय, म्हणजे 2 धावा कंप्लीट होतील. ओ लो फुलटॉस बॅट वरती घेतलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, नो बॉल आहे, फ्री हिट आहे इथे, हो हो आणि विकेट आहे, विकेट आहे. यस यस यस, इथे मात्र तारलं गेलं होतं नो बॉलनी, परंतु घालवलंय म्हणे इथे धावनी, धावता आलं नाहीये वैभव यांना, सॉरी अविनाश यांना, आणि इथे मात्र परतावा लागलाय. धावपाच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र प्राप्त झाली आहे. काय जलद थ्रो आलाय पा, कारण ओळखलं होतं नो बॉल आहे. ही खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर तुम्ही अभ्यासपूर्वक खेळत जावा, कॅल्क्युलेशन खेळत जावा. काही लोक जल्लोष करतात, नो लक्षातच राहत नाही फ्री हिट त्यांच्या, परंतु इथं तसं नव्हतं. कारण टीम करंजे म्हटलं की खऱ्या अर्थानं रँकिंग 1, 2, 3 मध्ये सातत्यपूर्व राहणारा हा संघ आहे. जावली तालुक्या असोसिएशन मध्ये न्यू फलंदाज निसर्ग मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. टीम गवडी 11 हा संघ सुद्धा अतिशय तगडा आहे, परंतु मी मगाशी सांगितलं की प्रवीण धनावडे यांच्या अवतीभोवती जास्त फलंदाजी फिरत असते टीम गवडीची, आणि प्रवीण धनावडे जर स्वस्तामध्ये बाद झाले तर पारी लडखडली जाते. ओ आणखी हो, इथे मात्र यस कव्हर भेटला, एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट खेळलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. वैभव इथे उभं राहावं लागेल. चौदा धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन धनावडे, ओ लॉप केला, वा भाई वा, मधुर साऊंड, चेंडूला भिरकावलाय, फेकून दिलाय. बॅट घेऊन जा, कोणतरी बॅट घेऊन जा. नाही त्या नेटवरती एका पलीकडे गेला, पलीकडे गेला, नेटवर आहे, नेटवरचा काढा चेंडू, नेटवरचा काढा, जा बॅट घेऊन जा कोणतरी. हा टीम सायगर द्या काढून मित्रांनो.
फटका मारा एक खालतून जोरात इकडे पाठवा. पहा तिथे मात्र सायघरचे खेळाडू यार खूप चांगलं सहकार्य करताय. धन्यवाद असतील आपल्याला यार. तो मॅचचा चेंडू घ्या सर. तो मॅचचा बॉल आलाय बघा. मॅचचा तो घ्या. ठीक आहे चला. यस चालू होऊ द्या. मॅच चालू ठेवा. मॅच चालू ठेवा. धावसंख्या मात्र या षटकारा बरोबरच जातीय 20 धावा. बॅटिंग संपलेली नाही आहे. वैभव मात्र आपला नक्कीच इथे एक क्लास इनिंग साकारत आहेत. कारण टीम गवडीला आता मात्र एका मोठ्या इनिंगची गरज आहे. सुरेख आहे इथे मात्र. हो काय धावायची गरज आहे का वैभव यांना. मित्रांनो तुम्ही अशा चांगल्या प्रकारचं खेळत असताना ही हाराखिरी सुसाईड क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. धावबाद होणं म्हणजे सुसाईड होणं. आणि कुठेतरी वैभवच्या इनिंग बद्दल आम्ही बोलत होतो परंतु काय झालंय तर इथे मात्र घात झालाय. खराब कॉलिंग आहे आणि इथे खऱ्या अर्थानं मोठा हादरा म्हणेन टीम गवडीला. शेखर नवसरे यांना इथे आम्ही सन्मानित करतोय. आदरणीय रवींद्र शेलार रॉयल्स मेन्स फॉर्म यांचे सर्वे सर्वा यांना विनंती करतो आपण सन्मानित करूया. शेखरजी यांचा इथे आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. फोटो घ्याल कोणतरी. फोटो घ्या. आयोजन कमिटी फोटो घ्या. फोटो घ्या. डेकोरेशन वाले कुठे आपण आहात प्लीज. आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. डेकोरेटर्स विनंती आपल्याला. चला स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्या. राम धनावडे न्यू बॅटर. चेंडू मात्र भिरकावलाय. तिथे मात्र सी कॉर्नर रणजित पवार आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव आहे. कारण आपण सातत्यानं जर रणजित पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप वर्षापासून टीम बीसीसी करंजे संघाची सेवा आणि एक परफेक्ट मान आहेत. खऱ्या अर्थानं मूर्ती लहान पण कीर्ती महान. कित्येक अर्धशतक या खेळाडूच्या नावी आहेत. सुरेख चेंडू यार. अफलातून चेंडू. आणखीन एक खरा बघा. परंतु आता प्रयत्न पुरेपूर केले. समर्पित आहे इथे मात्र आपल्या टीमसाठी गावासाठी. मित्रांनो आज मी खेळायला आलोय माझ्या गावासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी, माझ्या गावाच्या नाव लौकिकासाठी. कारण एक गाव अकरा ग्रामीण क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं की हे गावाच्या सिम्बॉल खाली खेळलं जाणारं क्रिकेट आहे. आणि आज प्रत्येक जण आपल्या गावासाठी इथे रखरखत्या उन्हामध्ये खेळतोय. कोणताही इथे स्वार्थ नाही, कोणताही पैसा नाही, कोणतीही वेगळी प्रसिद्धी नाही. गावाच्या नावाने प्रसिद्धी. आणि जो मेहनत करेल हुकमाचा एक्का ठरेल त्याचं नाव मात्र नक्कीच तालुका नव्हे जिल्हा स्तरभर घुमलं जातं. जसं आपण आता रणजित पवार यांच्याबद्दल बातचीत करत होतो. या खेळाडूंनी खूप अतिशय मेहनत घेतले. जावली टेनिस क्रिकेटमध्ये एक खऱ्या अर्थानं सातत्यानं चर्चेत राहिलं हे नाव. एनबीला पुन्हा मात्र मार्गस्थ केलाय. आणि एनबीचा एक फंडा आहे. यस पंच वाईट बॉल घोषित करतात. खूप हाईटने गेलाय पहिला चेंडू. आणि निलेश भिल्लार यांच्याबरोबर बोला. यस हाईटचा वाईट आहे. तर बोलायचं झालं ना नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात. आपण जर धर्मवीरचा विचार केला तर नवी मुंबईमधील एक नामांकित स्पर्धा आहे जवळजवळ 2.5-3 लाखाचं प्राइज वाली. ती स्पर्धा सुद्धा निलेश भिल्लारे खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू मात्र थर्डमॅन रिझनला डी झोन साठी जातोय. आणि सातत्यानं आपण जर निलेश भिल्लारेंबद्दल बोलायचं झालं की गती आहे त्यांच्याकडे, रफ्तारवरती स्वार होतात. म्हणजेच मी सातत्यानं सांगत असतो की तुमच्याकडे गती असेल ना तर तुम्ही नक्की शॉर्ट पिच मारा करा. आणि ती मात्र निलेश भिल्लारेंकडे खूप सारी आहे. या खेळाडूंनी सुद्धा आपण जर पाहिलं तर टीम बीसीसी करंजे संघासाठी खूप मेहनत घेतली, खूप
मॅचेस मात्र नक्कीच टीम करंजे संघाला जिंकून दिल्यात. आता मात्र पुढे मारा होईल. हो यस झालाय. तिथे मात्र कोण झेल घेणार आणि इथे हो हो यस इथे मात्र लॉंग ऑन रिझनला टिपला जातोय झेल. आणखीन एक फलंदाजाचा होईल खल्लास खेळ. फलंदाज मात्र बाद होत आहेत. राम बॅक टू द पवेलियन. कारण निलेश भिल्लारेंना षटकार मार ज्यावेळेस चेंडू पुढे टाकणार ना त्यावेळेस त्यामध्ये गती परिवर्तन असणार आहे याची जाणीव असणं गरजेचं आहे. परंतु ते मात्र ओळखता आलं नाही राम यांना आणि हा चेंडू मात्र मारण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु कुठेतरी गती परिवर्तन असल्यामुळे तो बाउंड्री लाईन क्रॉस करू शकला नाहीये. आणि इन ॲट नंबर 6 वरती अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मी तर म्हणेन आता टीम गवडी थोडासा बॅकफुटला ढकललाय कारण महत्वाचे 4 गडी कारण वरची लाईन आहे ती मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परतले. मिडल ऑर्डर आहे परंतु मी सातत्याने सांगतो की मिडल ऑर्डर म्हणावं तेवढा परफेक्ट नसती आहे. वाह भाई वाह क्या गती है. अप्रतिम. बंदुकीची जशी गोळी सुटावी तसा निलेश भिल्लारेंच्या हातातून चेंडू सुटतोय आणि सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. क्लास दाखवला जातोय. पुन्हा एकदा एनबी आपल्या रनिंग ट्रॅक वरतून. ओ पहा पहा इथे मात्र डी झोन मध्ये जातोय चेंडू परंतु खऱ्या अर्थानं विचार करायचं झालं तर अक्षय तो सुद्धा हार मानत नाहीये. समोर कोणी असू द्या मी पूल मारणार आहे. निलेश भिल्लारेला पूल मारायचा आहे. ह्या मानसिकतेतून खेळला गेलेला तो फटका होता परंतु एक धाव अर्जित झाली डी स्वरूपामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 24 ऑन स्कोर बोर्ड. 49 धावींची अजूनही गरज आहे. वा सुरेख फटका होता. हो हो इथे मात्र काय घडलंय तर धाव घेतलीच नाहीये. घेण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्की बाद होण्याचे चान्सेस वाढले गेले असते. आली निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे अजूनही तुम्हाला 49 ची आवश्यकता आहे. 49 धावींची आवश्यकता आहे. मॅच कुठेतरी टीम गवडीच्या हातून सुटत चालले लांब चालले म्हणेन. यस इथे फक्त भूम 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 करत जातोय चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये विसावतोय आणि इथे षटक क्रमांक 3 संपलाय. 3 धावा या षटकामध्ये आल्यात खऱ्या परंतु त्या बाटनी एकही आली नाही आहे. ही ताकद आहे निलेश भिल्लारेची. इथे मात्र निलेश भिल्लारे यांनी अतिशय दर्जेदार षटक हाताळलंय. आता मात्र कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय. रोहन धन्नावडे. चला चला प्रॅक्टिस बंद करा आणि मॅच सुरू करा मित्रांनो. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो याचं कारण मित्रांनो आजच्या दिवसामध्ये 16 टीम्स आहेत आणि त्यांच्या 14 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. एज लागली आहे. चेंडू जाईल थर्ड मांड रिजनला 1 आणि 1च धाव. 11 धावसंख्येचा विचार केला तर किती झाली 25 धावा म्हणजे अजूनही 48 धावींची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ बाद. रोहन पुन्हा एकदा फटका सजलाय परंतु म्हणावं तसा फटका लागला नाही. हो हो डाऊन. इथे काय घडतंय तर झेल सुटलाय. एक धाव अर्जित. आता टीम करंजे सुस्थितीत आहे म्हणून ह्याचा व्हॅल्यू कमी वाटतोय परंतु मित्रांनो असे झेल टिपले गेले पाहिजे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ना. यास लाप केलाय हाफ ट्रॅकर चेंडूला भिरकावलाय परंतु तिथे मात्र रणजित पवार सी कॉर्नर वरून येत आहेत. फेकी होईल त्या दरम्यान मात्र घेतलेली फक्त आणि फक्त एकेरी धाव. कधी पाहायला मिळतील षटकार टीम गवडी कारण प्रवीण धनावडे असते तर आतापर्यंत नक्कीच 2-4 षटकार पाहायला मिळाले असते आपल्याला परंतु इथे मात्र थोडीशी हराकिरी आहे. डान्सिंग ग्राउंड पर तो फटका फसलाय. एलिमिनेशन चुकलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र षटकार आहे.
षटकार आहे. यस, कारण इथून आम्हाला सुद्धा दिसले बाउंड्री लाईनला पाय टच झाला. थोडीशी स्टाईल करायला गेले. मला वाटतं राजेश आहेत. कोण आहे राजेश? यस, इथे मात्र मोठी चुकी आहे यार मित्रांनो. सूर्यकुमारचा तो झेल आठवा प्रत्येकाने बाउंड्री मॅननी. तो झेल नसता तर ती ट्रॉफी आपल्याकडे आली नसती. वर्ल्ड कप आपल्या इंडियात आला नसता मित्रांनो. म्हणून यस, इथे मात्र पहा चांगला चेंडू आहे. पंच सांगतायत येत वाईट कॉल. यस, आता धावसंख्येचा विचार केला तर 34 ऑन स्कोर बोर्ड. पहा धावा झपाट्यानं वाढतायत. डॉटची वाट पाहिली जाईल. ओ हो एज लागली आहे. यस, मोठा साऊंड आलाय आणि पाठीमागे एनबीची काय झेल आहे यार. आपलातून सुरेख झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर या लवकर मैदानाच्या आतमध्ये. चला 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 चला, थोडं स्पीडअपली या आतमध्ये. शंकर धनावडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला थोडासा पाय उचला, स्पीडअप घ्या. आणि यानंतर टीम सायगर संघाचे कर्णधार, आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे आणि टीम ही जिंकल यामधून त्या संघाचे कर्णधार लगेचच दाखल व्हायचं आहे. याची आपण दक्षता घ्या. आणि आता शक्यता वाढल्या टीम करंजे 11 संघाच्या. परंतु काय घडेल काय बिघडेल, क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की अनिश्चितता, रंग बदलणारा सरडा असं क्रिकेटला म्हटलं जातं. कधीही पारडं बदलू शकतं. परंतु सध्या स्थितीमध्ये टीम करंजे ही मात्र अग्रेसर आहे. हाफ बॉली, हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक राजेश आहेत. फेकी होईल त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धावा आहे. आता मात्र षटक क्रमांक 4 संपलंय. धावसंख्येचा विचार केला तर 35 झाल्यात. तर आता मात्र आपण पाहिलं तर 35 धाबा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे अजूनही तुम्हाला बनवायच्या आहेत 38 धाबा. 6 चेंडू 38, 6 षटकारांनी सुद्धा शक्य नाही. रणजित पवार गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार बदल केले जात आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर शंकर, मोठा ब्लास्ट पाहायला मिळतील का? गती परिवर्तन आहे. यस, इथे मात्र पहा ही जादू आहे बोटांची. इथे मात्र रणजित पवार सातत्याने एक षटक हाताळतात. रणजित पवार आपण जर आता पाहिलं ना, स्लॉग ओव्हरचं षटक आणि ते पुन्हा एकदा हाताळायला आलीच. आता 5-38चं समीकरण आहे. डान्सिंग ग्राउंड, हाफ ट्रॅकर, हा बॉल घेतलाय समोरच्या दिशेला. तिथे मात्र राजेश अतिशय चांगल्या दर्जेदार क्षेत्ररक्षण करतायत. एक झेल पकडला परंतु 6 धाबा गेल्या. परंतु अशा घटना घडत असतात मित्रांनो. परंतु बारकाईनं लक्ष देऊन असा, कारण एखाद्या वेळी कुशल मुवमेंट असते मॅचचं, त्यावेळेस ह्या चुका घडल्या नाही पाहिजे. गती परिवर्तन, यस, इथे मात्र फलंदाजांना काही समजत नाही. फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय, सचिन झुनगरे, सायगर आपण या मंचावरती. सचिन धनावड, ओ फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, राजेश चेंडू खाली, 2 वेळा खाली पाहिलंय. परंतु यस, चांगला जज आहे. कारण मित्रांनो तुमची नजर खाली गेली ना एकदा तर जज होणं फार मुश्किल होतं. परंतु राजेश यांनी ते पुन्हा एकदा जज करून दाखवलंय आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. अक्षय जे प्रयत्न करत होते मोठ्या फटक्यासाठीचा तो झाला खरा, परंतु एलिमिनेशन चुकलंय. फटका फसला, चेंडू हवेमध्ये आणि विकेटचं पतन झालंय. एक औपचारिकता या मॅच मधली बाकी आहे म्हणेल. लगेचच न्यू बॅटर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला टीम सायगर संघाचे कर्णधार या आणि जवळजवळ निश्चित झालंय टीम बीसीसी करंजे संघ. आपल्याला सुद्धा टॉस साठी यावं लागेल, परंतु कोणतेही डिक्लेरेशन करू शकत नाही आम्ही, कारण क्रिकेट आहे आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही
तोपर्यंत कोणतेही डिक्लेरेशन करण्याची अथॉरिटी नाहीये आपल्याला. ओ पहा लांबून वडलाय परंतु पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि डाऊन. चला 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 वेळ वाचलाय म्हणजे नवीन फलंदाज याचा. स्पीडअप घ्या स्पीडअप घ्या. 1-1 2-2 मिनिट वाचेल तेवढा आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो. डान्सिंग ग्राउंड पुढे येऊन पुढे सरसावून खेळायचं होतं. विन द मॅच टीम BCC करंजे. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम. खऱ्या अर्थानं गौडी टीम गौडी. चला BCC कर्णधार या. डेकोरेशन वाले नाही शोधला आतमध्ये त्याने खोलून शोधलं होतं. चला करंजे संघाचे कर्णधार या. त्याचबरोबर टीम सायगर संघ चला आपण टॉस साठी या. चला रणजित चला या. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रणजित पवार. टी शर्ट काढा. एक टी शर्ट काढा. आयोजन समिती रणजित पवार यांना टॉस द्या. आणि टॉस विनोदजी आपण घ्या. हॅलो चला आज जर आपण पाहिलं तर त्याच्यानंतर आता दोन्ही संघाने एक सामना जिंकलेत. एका टीमनं 66 धावांचा आव्हान स्वीकारत सहजरित्या पार केलं आणि दुसऱ्या टीमनं 72 धावा जमवल्या होत्या. 73 धावांचं आव्हान होतं पण समोर